माई तुमच्या या गिरट्या बघून की नाही मला चक्कर यायला लागली आता. अहो, कसला एवढा विचार करताय तुम्ही? विचार विचार त्या अपमानाचा करतेय जो सावलीने माझा अख्ख्या जगासमोर केला. आता बस जयंती, आता मला त्या सावली सोबत तेच करायचंय किंबहुना त्याही पेक्षा कितीतरी पट भयंकर करायचंय जे तिने माझ्या सोबत केलंय. पण कसं कसं तेच सुचत नाहीये. ह्यात काय सुचायचं माई? जायचं तिच्या कार्यक्रमाला आणि घालायचं ह्यो गोंधळ. हा, कार्यक्रम बंदच पडला पाहिजे एकदम. ए जयंती, मूर्ख आहेस का तू? डोकं ठिकाणावर आहे तुझं? हे असलं आपण काही केलं ना तर लोकांच्या नजरेत आपणच वाईट हो. असं काहीतरी करायचंय ना की ज्या प्रेक्षकांनी त्या दिवशी त्या पोरीसाठी टाळ्या वाजवल्या होत्या ना त्याच प्रेक्षकांनी ती चिट्टार उडवली पाहिजे. असं काहीतरी करायचंय पण काय करू तेच नाही सुचत आहे ना. भारी आहे तुम्हा दोघींच. रोज काहीतरी जुगलबंदी चालू असते ना तुमची. हा म्हणजे आज काहीतरी संपलं की उद्या लगेच काहीतरी दुसरं. काय झालं माई? एकदम मिठी मिठी फेफर बिफर आला नाही ना? ताप नाही ना आला बाई तुम्हाला? हा अगं ठीक आहे. मी काय आयडिया दिलीयस? मी जुगलबंदी. आता जुगलबंदी होणार. गुरु शिष्याची जुगलबंदी होणार. मी सावलीला आता जुगलबंदीचं खुलं आव्हान देणार आहे. मग बघते काय करते ही सावली. माही जरा शांत व्हा आणि आपण काय बोलतोय ना त्याचा एकदा विचार करा. नाही म्हणजे सावळी काही आता तुमचा प्यादा राहिलेली नाही. हा, त्यामुळे जे काही खुलं आव्हान बिव्हान देताय ते झेपेल की नाही याचा पण जरा विचार करा माई. झेपणार झेपणार. आता नाही झेपणार ते त्या सावलीला. अगं बाग, जेव्हा तिच्या समोर प्रत्यक्ष मी असेन ना गायला त्या पोरीच्या कंठातनं एक सूर सुद्धा निघणार नाही. जिंकणार मीच जिंकणार आणि त्या पोरीची जगासमोर नाचक्की होणार. आणि या सगळ्यात मला तुझी साथ हवी आहे जयंती. माई याला काय म्हणतात माहितीये का? नेकीवर पुचपुच. मी आहे ना सोबत. काय करायचं तेवढं सांगा फक्त. जयंती, ज्या लोकांसमोर मायबाप प्रेक्षकांसमोर या सावलीने मला संपवलंय ना त्यांच्याच समोर आता मी या सावलीच्या अस्तित्वाचा कायमचा अंत करणार. सारंग सर सांगा ना काय सरप्राईज आहे? सावली सांगितलं तर सरप्राईज कसं राहील? बरं ठीक आहे मला सांग. एक मिनिट. ये. अय्या राधिका काय सावली. हाय. तुझं सरप्राईज. तुम्ही मला तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय. मला पण सावली. हे गाणं तुमचं आहे? हो. सारंग सर किती मोठं सरप्राईज दिलंय. मला खरंच खूप आनंद झालाय की मी राधिका भिडे मॅडम यांचं गाणं गाणार आहे. मॅडम नको गा म्हणून राधिका म्हण. माझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाची आणि मोठी गोष्ट आहे की तू माझं गाणं गाणार आहेस. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे तुमचा आवाज, तुमची शैली, लोक तुमच्या आवाजाच्या प्रेमात आहेत. मग माझ्याकडून का गाऊन घ्यायचंय तुम्हाला गाणं? खरं सांगू, भैरवी माईकडून मला हे गाणं गाऊन घ्यायचं होतं. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की ताराचाच आवाज म्हणजे तुझा आवाज आहे. बघ ना,
गाण्याच्या शब्दात तान्ह्या रोपासाठी. मला असं वाटलं होतं की हे एका आईने त्या शक्तीला, त्या माऊलीला केलेलं आवाहन आहे. मग विचार केला की भैरवीमाई मुळातच इतक्या खोट्या आहेत, तर त्यांचा सूर कसा सच्चा असेल. ताराचा आवाज म्हणजे तुझा आवाज खरंच खूप कमाल आहे. मग ठरवलं की ह्या सच्च्या सुरांनी माझं गाणं गायला हवं. भैरवी माईच्या आवाजात तो इनोसन्स कधीच जाणवला नाही. गाणं फक्त गळ्यातून नाही, काळजातून यायला लागतं. तुझ्या आवाजात तो सच्चेपणा, तो इनोसन्स, ती प्युरिटी, तोच मला हवा होता. म्हणून मी ठरवलं की ते तुझ्याकडनंच गाऊन घ्यायचं. पण तो सच्चेपणा तुमच्या पण आवाजात आहे की? पण तुझं विठ्ठलाशी जे नातं आहे ना सावली, ते खूप आतून आहे. त्या गाण्यातल्या प्रत्येक सुरात मला त्या दैवी शक्तीचा वास हवा आणि मला खात्री आहे की ते तुझ्याकडनं साध्य होईल. मी प्रयत्न करेन. मी तुमची श्रद्धा तुटू नाही देणार. मी तुमची ओळख करून देते. ह्या माझ्या सासूबाई. हो, सासूबाई तिलोत्तमा मेहेंदळे. नमस्कार. नमस्कार. तुला इथे असं प्रत्यक्ष बघून मला खरंच खूप बरं वाटतंय ग, आणि मी तुझी खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. सारंग, आमचा एक फोटो काढशील प्लीज? हां. तुम्ही कशाला काढताय फोटो? आपण रेकॉर्डिस्ट दादांना सांगूया. तुम्ही दोघेही फ्रेममध्ये या. हो. थँक्यू. 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 मॅडम, माईक सेटिंग करून घेऊयात का? वेळ होत आली आहे. येस, ऑल दी बेस्ट. सावली मॅडम, या माझ्यासोबत. हो. जा. बस आहे. लिंबोणीच्या झाडा मागे बाळा जो जो रे लिंबोणी. हा हो प्लीज नको ना. एकतर 2 गाणी मिक्स करताय आणि मला कळत नाही तुम्ही बाळाला झोपवताय का जागा करताय. झोपवतोय. अजिबात नको, प्लीज प्लीज नका गाऊ. अरे असं काय करते, त्याला आवडेल. नको नको नको, अजिबात नको. काय हो एवढे का आनंदात आहात? ये होईन बा. हिटलर नाहीये घरात. हिटलर? तिलोत्तमा मेंदळे घरात नाहीयेत. अहो काही काय बोलता, आई आहेत ना तुमच्या. तरी मी तिला घाबरायला लागलोय. कळलं ना, तिच्या समोर एक शब्द फुटत नाही यार माझा. जाऊ दे ना, ती बाहेर आहे ना. आज आपला एकदम मूड ना टकाटक आहे. मॅडम चला, तुम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जातो डेटवर. हे भगवानदास हॉटेल ना कमाल मिळतं. चल चल. बबलूवाडी सोमचं काय करायचं? अरे हे दोघं जण आहेच का. भेंडी फ्राय पार्सल घेऊन ये. चल. नको नको नको, अजिबात नको. एक तर मला अजिबात रिस्क घ्यायची नाहीये.